माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे। त्यानंतर माध्यमांशी बोलताना बीडच्या घटनेवर आणि गुन्हेगारांवरती परखडपणे भाष्य केलं आहे। बीडचा प्रसंग अतिशय हृदयद्रावक आणि अतिशय भयानक अशी ती घटना घडली आहे। त्या ठिकाणी गेलो असता देशमुखांच्या कुटुंबासोबत भेट घेतली आहे। तिथे असणाऱ्या 200-300 लोकांसोबत बोललो। बीडमध्ये अतिशय भयानक गुंडाराज आहेत। जवळपास 2 ते 2.5 हजार रिव्हॉल्वर लायसन त्या ठिकाणी आहेत। कोणी एखादा टिप्परवाला असेल, त्याचा उद्घाटन करायचा असेल तर हवेत गोळीबार केले जातात। चौकामध्ये एखाद्याचा वाढदिवस असेल तरी गोळ्या झाडल्या जातात। अशी परिस्थिती बीडमध्ये आहे। अशी प्रखर प्रतिक्रिया आमदार उत्तमराव जानकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली। नाही, मी त्या ठिकाणी त्या कुटुंबाच्या सगळ्या त्यांच्या मिसेस असतील, मुली असतील, सगळ्यांना मी भेटले, चर्चा केली। तो प्रसंग इतका हृदयद्रावक, काळी चिरणारा आणि भयानक होता। परंतु त्या ठिकाणी एक 200-300 लोकांशी माझी एक 2-2.5 तास मी त्या ठिकाणी होतो। तिथल्या परिस्थितीची फक्त मी माहिती घेतली। तर इतकं भयानक गुंडाराज त्या ठिकाणी जवळजवळ 2-2.5 हजार रिव्हॉल्वरची लायसन आहे। कुणीही टिपरवाला एखादा जरी त्याचा उद्घाटन करायचा नवीन घेतला तरी हवेत गोळीबार काढले जातात। चौकामध्ये एखाद्याचा वाढदिवस असला तरी त्यातून फायरी झाडल्या जातात। आणि ज्याही पद्धतीनं या कुटुंबावरती नव्हे असे 32 खून त्या ठिकाणी मला लोकांनी सांगितले की याला जे जे जबाबदार आहेत, समजा वाल्मिक कराड असेल आणि वाल्मिक कराड ज्यांच्यासाठी म्हणून हा खून करत होता, वाल्मिक कराड हा ज्याच्यासाठी खंडणी गोळा करत होता, वाल्मिक कराड हा ज्याच्यासाठी हा सगळा मलिदा गोळा करत होता, त्याचं कारणच एवढं होतं की ते कुणाला तरी नेऊन द्यायचं आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी जे काल सर्वपक्षीय मोर्चा झाला त्याला माझाही पाठिंबा आहे। आणि या पुढच्याही लढाईमध्ये जर त्यांनी वाल्मिक कराड आणि त्याच्या पाठीमागचे सुपरदार यांना जर तात्काळ अटक केली नाही तर या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये मोर्चे। नाही, आता त्यांनी नेमणूकच केली। पंकजाताईंनी सांगितलेलं आहे ना त्याला की हा मंत्रीपद ह्यांनी कोणाला तरी चालवाय दिले। धनंजय मुंडे त्याचा करता करवित आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणापाठीमागे ज्यांनी ताकद दिली तो सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे। आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय इतके खून, इतके मारामाऱ्या, इतकी खंडणी, रोज 1 कोटी रुपये घेतले घरी घेऊन गेल्याशिवाय हा वाल्मिक कराड झोपत नव्हता असं ते बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या लोकांच्या माहितीने। म्हणजे 1,000 रुपये जरी कमी असला तरी कोणाचा तरी हातपाय मोडून ये आणि त्याचे पैसे घेऊन ये किंवा एखादा खून करून ये, इतकं चिल्लर काम। त्याला 1 कोटीला 1 लाख कमी असतील तरी त्या दिवशी त्याला झोप येत नव्हती। म्हणजे हा प्रकार ह्या राज्यामध्ये घडत असताना हा काही एका दिवसामध्ये घडला नाही। याच्यामध्ये राजकीय ताकदी किंवा वरदहस्त असल्याशिवाय हे घडू शकते। राज्यातील एवढा समाज रस्त्यावरती उतरला असताना राज्य सरकार डोळेझाक करतं असं नाही, डोळेझाक नाही, तर राज्य सरकारनंच हे तयार केलेले गुंड आहेत आणि आता त्याच्यावरती कारवाई करायची। उद्या राजकारण त्यांचं गडबड होईल, त्यांची सत्ता जातील आणि फक्त आता ईव्हीएमच्या माध्यमातून यांना ही सत्ता मिळालेली आहे। ही काही लोकमताची सत्ता नाही। त्यामुळं नक्कीच राज्य सरकारच्या ताकदीशिवाय, मत्तीशिवाय हे घडू शकते। बीड प्रकरण प्रशासनाकरिता आता आव्हान ठरत आहेत। मुख्यमंत्र्यांनी सीआयडीला आदेश तर दिलेत, पण या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक कधी होणार? सरपंच संतोष देशमुख यांच्या हाटीयेचं नेमकं कारण काय? हे प्रश्न आता आजही अनुत्तरीच आहेत।